तर हाय हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा मी खूप सारं असं स्वागत करते. तर आज जशी चमचमीत आणि झणझणीत अशी आपण पाणीपुरी, शेवपुरी आणि दहीपुरी एकाच पाण्यापासून वेगळी वेगळी चटणी फक्त बनवणार आहे मी, ती स्पेशल अशी. तर स्किप न करता पूर्ण हा व्हिडिओ पहा. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी ना साधारणतः अर्धा किलोच्या प्रमाणात वाटाणा आपला पांढरा वाटाणा घेतला आहे. साधारणतः 4 ते 5 तास छान असा भिजत घातला. चला आता हा छान असा स्वच्छ धुवून आपण उकडायला लावूया. हा हा चला पाणीपुरी बनवतोय. तर इथे टाकायचं आहे आपल्याला, काय टाकायचं, मीठ. हा मीठ टाकायचं चवीनुसार. आणि नंतर काय टाकायचं, पिल्लू, हिंग. नंतर काय टाकायचं, हळद. काय टाकायचं पिल्लू, हळद. काय 2 चमचा हळद. नंतरून छान असं हलवून घ्यायचं आणि झाकण लावून मंद आचेवर 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या, मंद आचेवर एकदम. चलो तर चला रगडा उकडायला ठेवलाय. तर आता आपण गोड चटणी आपण अशी कुकरलाच मी शिजवून घेणार आहे, म्हणजे आपली खूप छान अशी दाटसर अशी गोड चटणी होते. तर साधारणतः मी इथे 200 ग्रॅम असे खजूर घेतले पहा, आणि 200 ग्रॅमच गूळ घेतला आहे, आणि 150 ग्रॅम असं चिंच घेतली. हे प्रमाण घेतलं आहे. तुम्ही सगळं समप्रमाणात घेऊ शकता, पण आंबट आम्हाला जास्त आवडत नाही, त्यामुळे मी चिंच जरा थोडी कमी घेतली आहे. पण अशा पद्धतीने जर केलं नाही, उकडून घेतलं ना, अप्रतिम अशी ही आपली गोड चटणी तयार होते आणि आरामशीर साधारणतः 1 ते 2 महिने फ्रीजमध्ये टिकते. तर शक्यतो ठेवताना काय करायचं ना, काचेच्या भांड्यातच ठेवायची, म्हणजे आपली खूप छान अशी चटणी राहते. तर अशा प्रकारे आता आपला चटणी होते तोपर्यंत रगडाही शिजून झालेला आहे. आता एका साईडला आपण लगेच तिखट पाणी करून घेऊया. आपली अजून गोड चटणी तर शिजते तोपर्यंत. तर साधारणतः मी 10-12 मिरच्या इथे हिरव्या 10-12 मिरच्या घेतल्या आहेत, आणि साधारणतः एवढं तुम्ही पाहू शकता, एवढ्या अशा पद्धतीने मी इथे अद्रक घेतले. आणि जेवढी मी कोथिंबीर घेतली ना, तेवढंच मी पुदिन्याची पानंही घेते, म्हणजे आपलं पाणी ना खूप छान असं अप्रतिम होतं. तर मला थोडीशी छोटी अशी ऑर्डर होती पाणीपुरीची, त्यामुळे जरा जास्त प्रमाणात बनवते मी. तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इथे कमी जास्त करू शकता. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार. तर मी असं काय करते ना, घेताना ना कधी पण मी एका पाण्याने अगोदर नळाखाली धुवून नंतर असं पातेल्यामध्ये सगळं कोथिंबीर पुदिना असं पाण्यामध्ये टाकून ठेवते, म्हणजे जी काही अजून घाण असेल ना ते पूर्ण खाली जाऊन बसते. तर अशा पद्धतीने पहा, पूर्ण असं छान असं मी याचं मिश्रण बारीक असं वाटून घेतलं आहे. तुम्ही हवं तर हे गाळूनही घेऊ शकता, पण तुम्ही बघता ठेल्यावर असं छान असंच मिश्रण असतं, त्यामुळे ठेल्यावरचीच पाणीपुरीसारखी आपल्याला पाणीपुरी टेस्ट यावी म्हणून हे ना काय करायचं, डायरेक्ट ओतायचं. खूप छान अशी टेस्ट लागते. तर तुम्ही पाहू शकता आपलं हिरवंगार असं पाणी तयार झालेलं आहे. तर यामध्ये मी ना घालणार आहे भाजलेली जिरापूड, पाणीपुरी मसाला, आपलं काळं मीठ, आणि साधं मीठ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी नाही वापरत, जास्त करून मी काळं मीठच वापरते. तर काळ्या मिठाने काय होतं ना, छान अशी टेस्ट येते पाणीपुरीला, त्यामुळे. कारण आपण रगडा उकडायला साधं मीठच वापरलेलं आहे, पण या ठिकाणी मी काळं मीठ वापरणार आहे. आणि हवं असलं तर तुम्हाला वाटेल तर तुम्ही साधं मीठही वापरू शकता. तर माझ्या पिल्लूचीमध्ये गडबड चालूच आहे, कुठे काय त्याला घेऊन सगळं करायचं, म्हणजे थोडं ॲडजस्ट करा. तर चला, तर अशा पद्धतीने आता त्याला पाठवलं आहे बाहेर. तर इथे मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी पाणीपुरी मसाला, जे भाजलेले जिऱ्याची पूड, थोडासा चाट मसाला आणि काळं मीठ भेटतं ना, ते सैंधव मीठ किंवा काळं मीठ तुम्ही काही म्हणू शकता. अशा पद्धतीने ना सगळं आपल्याला हे टाकून मिश्रण एकजीव करायचं आहे. बाकी मी यामध्ये काही टाकत नाही. तर तुम्हाला अरे हो, नंतरून मी काय केलं, खाताना आहे ते जलजिरा पावडर टाकते, कारण जलजिरा पावडरनी टेस्ट खूप छान येते. तर अशा पद्धतीने आपलं तिखट पाणी बनवून तयार झाले, आणि आपलं गोड पाण्याचंही आता हे छान असं शिजलेलं आहे.
तर साधारणतः मी ना हे आपली चिंच आणि गूळ तर इझिली शिजून जातो, पण खजूरला वेळ लागतो. त्यामुळे मी कमी गॅसवर आहे ना 3 याच्या शिट्ट्या घेतल्या आहेत पहा. तर छान असं शिजलं. जेवढं त्याच्यामधून निघेल तेवढं मी काढलं. पण जे आपलं वरती राहतं ना, तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्ये वरचं घेऊ शकता. पण मी इथं माझी अख्खी चिंच आणि अख्खी खजूर होती. त्यामध्ये बिया होत्या. त्यामुळे मी त्या बिया अगोदर काढून घेतल्या आणि नंतरून हे आता पेस्ट मी मिक्सरच्या भांड्यात बारीक करणार आहे. तुमची जर ऑलरेडी चिंचामध्ये चिंचुके नसतील किंवा खजूरही बिना बियाचे असेल, तुम्ही डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्येही बारीक करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने पहा खूप छान असा कोळ तयार होतो आणि चटणीही अशा पद्धतीने जर केली ना, तर खजूर असं काही जास्त कोणी खात नाही, पण अशा चाटवर आपली खजूरही खाल्ल्या जाते. चटणी खूप छान होते. आरामशीर 1-2 महिने काचेच्या बरणीमध्ये फ्रीजमध्ये टिकते. मी साधारणतः 1-2 महिने वापरते आणि नंतरून काय करायचं, पूर्ण गाळून झाल्यावर आहे ना साधारणतः 5 ते 7 मिनटं आपल्याला छान अशी एकदा परत दाटसर होईपर्यंत म्हणजे आपल्याला ही उकळून घ्यायची आहे. कारण ऑलरेडी सगळं शिजलेलं आहे, पण अशा परत उकळून घेतली ना तर अजून छान टेस्ट लागते. तर इथे मी शेवपुरी बनवणार आहे पहा. तर शेवपुरीला आपण कधीच असं पातळ पाणी वापरू शकत नाही तिखट. त्यामुळे मी खास एक अशी चटणी बनवणार आहे. त्यासाठी जास्त करून मी कोथिंबिरीचीच अर्धा पुदिना, थोडंसं 4-5 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची आणि 1 इंच आलं घेतलं आहे. तर हे पहा छान अशी हिरवीगार दाटसर आपली अशी मस्त चटणी ही शेवपुरीची बनवून तयार झाली आहे. नक्की ट्राय करा. खूप छान अशी शेवपुरी लागते. चला आपली चटणी तयार आहे. सगळंच मी घरी बनवणार आहे. काही बाहेरून आणलेलं नाही. रेडीमेड पुऱ्या भेटतात पहा. पण काय होतं ना, रेडीमेड पुऱ्या खाल्ल्या ना की असं टाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस तिखट खायला जाता ना, त्यावेळेस आपलं असं तिखट लागतं पहा जास्त. म्हणून अशा पद्धतीने दुकानात इझिली पुऱ्या भेटतात. अशा पुऱ्या घेऊन यायच्या आणि मस्त आपल्या घरगुती छान अशा तळायच्या. म्हणजे काय होतं, कशा काय तेलात तळतात काय माहिती नाही. पण मी शक्यतो पाणीपुरी करताना अशा पद्धतीनेच पुऱ्या घेऊन येते किंवा इझिली आपल्या घरी बनवल्या तरी चालेल. पण मला एवढा वेळ नव्हता, त्यामुळे असं पॅकेट मी घेऊन आली आणि मस्त अशा टम्म अशा पुऱ्या ह्या फुगतात. तर जरूर ट्राय करा. आणि आजची पाणीपुरीची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा बरं का. आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअरही करत जरा. लाईक खूप कमी जण करतात. व्ह्यूज चांगले येतात पण लाईक करायला कंटाळा येतो, कारण लाईकला तुम्हाला पैसे लागत नाहीत. असंच करत जा. प्लीज प्लीज लाईक करत जा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करत जा. चला तर अशा तऱ्हेने ना मी पूर्ण अशा आता पुऱ्या तळून घेणार आहे. तर पहा, तुम्ही पाहू शकता किती छान आपल्या अशा पुऱ्या टम्म अशा फुगतात आणि आपल्या साध्या आणि सिंपल घरगुती तेलामध्ये तळल्या टेस्टच अप्रतिम अशी लागते पहा. तर अशा इझिली कुठेही डीमार्टमध्ये म्हणा, आपल्या किराणा दुकानातमध्ये कुठेही असं पॅकेट भेटतं किंवा घरी आपल्या बारीक रव्याच्या पुऱ्या केल्या तरी खूप छान होतात घरगुती. पण तरी पण मला वेळ नाही आहे, त्यामुळे मी आपल्या असं पॅकेट आणते आणि छान असं तळते. कढईत चुरा बाहेर येतात एवढ्या छान अशा फुगतात, पण ह्या छान मस्त आणि टेस्ट पण छान लागते. चला बघूया आता आपण पुढे. तुम्हाला दाखवते मी कशी पुढे काय काय बनवायचं ते. तर अशा पद्धतीने आपल्या पूर्ण अशा पुऱ्या तयार झाल्यात तळून. आणि आता कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कापून झाली एका साईडला लगेच पटकन.
तर पाणीपुरी खायचं काम चालू आहे एकीकडे लगेच आमच्या साहेबांचं. तर अशा पद्धतीने आता पहा मी असा घाट घातलेला आहे पाणीपुरीचा. आता ऑर्डर सध्या देईल, डबा आहे तर द्यायचा आहे तो. तर अजून घेतलं आहे फक्त. तर अशा पद्धतीने शेव, दही, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आता सगळंच तयार झालेलं आहे. तर चला अगोदर आपण आता दहीपुरी कशी बनवायची, कशी बनवतात बाहेर आणि किती छान अशी लागते. तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे ना, फक्त आपला जो रगडा असतो ना तो रगडा घालून घ्यायचा आहे बरं का सुरुवातीला. तर अगोदर आपण आता दहीपुरी बघूया. असली भारी लागली होती ना, खरंच खूप छान अशी टेस्ट आली होती. आणि तुम्ही गोड हवं त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता, तुम्हाला कितपत गोड आवडतं ते. तर रगडा घातल्यावर काय करायचं, पूर्ण असं आपल्याला गोड पाणी घालायचं, त्यानंतर दही घालायचं. आंबट जर कमी असेल तर जास्त घाला, जास्त आंबट असेल तर थोडं थोड्या प्रमाणात घाला, कारण ऑलरेडी चिंच आंबट असते त्यामुळेच मी चिंच कमी प्रमाणात घेतलेली आहे कारण आपण दहीपुरी बनवणार होतो आणि आंबट जास्त एवढं लागत नाही चांगलं. तर नंतरून काय करायचं ना, त्यावरतीच आपल्याला दही घालायचं आणि आपण जी चटणी बनवली ना भन्नाट अशी चटणी लागते. तुम्ही इथे हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरची वापरू शकता, पण हिरव्या मिरच्याची चटणीची चवच अप्रतिम होते. तर अशा पद्धतीने नंतरून काय करायचं, कांदा घालायचा, थोडा कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि त्यानंतर थोडीशी अगदी शेव घालायची आहे, कारण आपण शेवपुरी बनवणार आहोत, त्यामध्ये भरपूर अशी शेव घालणार आहोत. तर चला तुम्हाला मी आता एक खाऊन दाखवते. असली भारी टेस्ट लागते, तुम्हाला काय सांगायचं. हे पहा अप्रतिम अशी, आणि तोंडात टाकताच विरघळतात बरं का. ह्या पुऱ्याही एवढ्या अशा सॉफ्ट असतात ना, तोंडात अगदी ठेवताच ही पुरी एकदम विरघळून जाते. तर इतक्या भन्नाट अशा होतात, त्यामुळे जरूर विकतचं पॅकेट आणण्यापेक्षा जरूर प्रयत्न करा घरी तळण्याचा. तर खूप छान अशा होतात. ते पहा सगळेच खाण्यामध्ये गुंग आहेत. खूप असे छान छान तयार मी एकीकडे करून देत होते, एकीकडे ते खात होते. चला तर आता एकीकडे आपण आता शेवपुरी कशी सर्व करायची किंवा कशी बनवायची तेही दाखवते. आता मी ना इथे बटाटा आणि आपला जो वाटाणा आहे ना त्याचा मिळून मी रगडा बनवला आहे. शेवपुरीला ना कधीच फक्त रगड्याचा वापर नाही करायचा. तर बटाटा घ्यायचा अर्धा आणि अर्धा रगडा घ्यायचा. अशा प्रमाणात जर शेवपुरी जर तुम्ही बनवली ना तर अप्रतिम अशी टेस्ट लागते. फक्त रगड्याची शेवपुरी चांगली लागत नाही तर अशा पद्धतीने मी आता आपला जो मिक्स रगडा आहे ना तो घातला. त्यानंतर आपली जी चटणी बनवली ती घातली. त्यावरतीच घातलं आहे आपलं गोड पाणी. जेवढं तुम्ही हवा प्रमाणात तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. तर अशा पद्धतीने मी थोडं प्रमाणामध्ये घातलं, कारण तिखट जास्त आम्ही खात नाहीत, मापातच खातो, त्यामुळे मी जरा कमीच तिखट घातले. आणि त्यानंतर घालायची आपलं शेव घालायची अगोदर. परत त्याच्यावरतून घालायचं आहे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, आणि यावरतून शेवपुरी आहे त्यामुळे अजून भरभरून अशी खूप सारी शेव घालायची, कारण शेवपुरी म्हटल्यावर शेव पूर्ण घातल्याशिवाय तुम्ही ठेल्यावर शेवपुरी करताना बघितलीच असेल. अगोदर कांदा, नंतरून भरपूर सारी शेव घालतात, कारण शेवपुरीला त्याच्याशिवाय चवच येत नाही. भरपूर सारी अशी शेव घाला. चला तर पुन्हा एकदा मी आपली आता शेवपुरी खाऊन ट्राय करून दाखवते तुम्हाला कशी लागते ते. आहा हा, अजूनच भारी, एकदमच छान. अगदी बाहेर भेटते ना त्याच्यापेक्षाही छान झाली, कारण इथे आपण सगळं घरगुती सामान, सगळं घरगुतीच पद्धतीने बनवलेलं आहे. पण जरूर मी सांगितलं या पद्धतीने बनवा. एकदा जर बनवाल तर खातच राहाल. अशा पद्धतीने ही शेवपुरी आणि दहीपुरी भन्नाट अशी होते. चला तर पुन्हा अशाच नवीन रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.